राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती आणि त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील देखील त्याच वेळी वर्षा निवासस्थानी होते। दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची माहिती राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांना नव्हती, त्यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली होती। दरम्यान यापुढे मुख्यमंत्र्यांसोबत कोणतीही बैठक असल्यास सुनेत्रा पवारांना कळवलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवारांना दिलं। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। निलेश, पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यामागे नेमकं काय कारण आहे? राज्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात? प्रज्ञा, मंगळवारी रात्री अचानक सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर पोहोचले। त्यावेळेस प्रफुल्ल पटेल देखील सोबत होते आणि काही वेळातच थेट जयंत पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हे देखील वर्षा बंगल्यावर पोहोचले आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही हालचाली सुरू आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येणार का? किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष एनडीए सोबत जाणार का? अशा अनेक चर्चा ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाल्या आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या भेटीची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, पक्षाचे खासदार पार्थ पवार यांनाच नव्हती। अशा पद्धतीची माहिती समोर आली होती आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आमदारांची, पदाधिकाऱ्यांची आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची देखील एक नाराजी असल्याची बाब जी आहे ती उघड झाली होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी स्वतः सुनील तटकरे देवगिरी निवासस्थानी गेले होते आणि भेटी संदर्भातली जी काही माहिती आहे ती सुनेत्रा पवार यांना त्यांच्या वतीने कळवण्यात आली होती। आपली मतदारसंघातील कामांच्या अनुषंगाने भेट होती अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी त्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे। प्रफुल्ल पटेल देखील या ठिकाणी होते, त्यांचे देखील मतदारसंघातील कामं होते आणि जयंत पाटील यांच्यासोबतच्या भेटीबद्दलची कुठल्याही प्रकारची माहिती आपल्याला नाही असं देखील त्यांच्या वतीनं माध्यमांमध्ये काल सांगण्यात आलं होतं। मात्र एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनुषंगानं ही भेट होती अशा पद्धतीची माहिती मिळते। महिला डिलिमिटेशन बिल जे आहे ते लोकसभेमध्ये येणार आहे आणि त्या बिलाच्या अनुषंगानं शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कुठेतरी एनडीएला आम्ही पाठिंबा देऊ या बिलाच्या अनुषंगानं असं आश्वासन देण्यासाठी ते आले होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कुठल्याही प्रकारची त्या संदर्भामध्ये काळजी करण्याचं कारण नाही असं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन देण्यात आलेलं आहे। अशी देखील एक महत्त्वाची बाब जी आहे ती समोर आली होती। या सगळ्या भेटीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी राष्ट्रीय अध्यक्षांच्याच कामकाजावर, समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले होते आणि त्यामुळेच पार्थ पवार यांना तातडीनं बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि सगळ्या भेटीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी चर्चा केल्याची माहिती आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांना आश्वासित करण्यात आलेलं आहे यापुढे मुख्यमंत्र्यांसोबत घटक पक्षातील कुठलीही बैठक असेल तर ते तत्काळ पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना कळवलं जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। त्यामुळे पार्थ पवार असतील किंवा सुनेत्रा पवार यांना निश्चिंत राहावं असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने एक आश्वस्त करण्यात आलेलं आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.